नमस्कार, मी हेमंत जगताप. आज आपण एका ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि समक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ऊसाला त्यांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर किती वेळा केला आणि त्यांना काय बदल जाणवला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव शिबी जगताप, राहणार वालेवाडी. 86 032 17ची लागण आहे. 1/7ची. 17 साधारण किती महिने झाले? 7-7.5 महिने होत आले. 7.5 महिने झाले. हा, ह्याला केरनचा वापर तुम्ही 2 वेळा केलाय. 2 वेळा केलेला आहे. बुरशीनाशकापासून केलेला आहे. बरोबर. तुम्हाला काय बदल जाणवतोय? फार बरं बदल म्हणजे पण 100% फरक आहे. आता आपला ऊस पाहता हिरोप लागण आहे. हा, किती ऊस आहेत एका बेटामध्ये साधारण दाखवतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 ऊस आहे त्याच्यामध्ये. आणि किती पेऱ्यावरती ऊस आहे आता? 7.5 महिन्याचा आहे, आपण पाहू शकतोय. एक ईत आहे बघा. हा, म्हणजे पेर पण चांगलं लांब आहे. हा. आणि किती जाडी. कांड्यावरती ऊस आहे? 14 कांड्यावरती. 14 कांड्यावरती. मोजून दाखवताय जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14 कांड्यावरती. आणि आपण पाहू शकतोय सरासरी जे सगळे ऊस आहेत, सगळ्या ऊसांचं पेर एक समान दिसतंय. बरोबर ना? बरोबर. म्हणजे असा बदल आपण कुठेही जरी पाहिलं, इकडं पण तीच अवस्था आहे. म्हणजे पूर्ण टोटल ऊसाची काळोखी, उंची एक समान वाढलेली आहे. आणि पानाची रुंदी पण चांगली. दाखवता का जरा पानाची रुंदी? पाहू शकतोय आपण. पानाची रुंदी पण चांगली आहे आणि काळोखी चांगली. कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही. तर आपल्याबरोबरचे जे ऊस आहेत त्यांच्याने आपली काय परिस्थिती, म्हणजे पेऱ्यामध्ये कांड्यामध्ये किती फरक आहे? समोरच 1/7चीच ती बी रोपाचीच लागण आहे. बर. आता ती 5 कांड्यावरती बी नाही आणि माझी 14 कांड्यावरती आहे. तुमची 13 ते 14 कांड्यावरती आहे. म्हणजे हे वापरल्यानंतर शेतकऱ्याला नक्की उत्पन्नात वाढ होईल असं तुम्हाला वाटतंय? 100%. म्हणजे शेतकऱ्याची प्रगती होईल. म्हणजे आदर्श एक शेतकरी संकल्पना आहे कंपनीची. बरोबर. तर त्याच्यामुळं शेतकऱ्याची सुधारणा होऊन 4 रुपये त्याला फायदा होऊ शकतो. हो, डेफिनेट. आणि मातीमध्ये काय बदल जाणवलाय? मऊ आणि भुसभुशीत. दाखवताय का जरा? आपण पाहू शकतोय. मऊ माती आणि भुसभुशीत. भुसभुशीत आहे. असं उकरून म्हणजे खाली हात जातोय. हा, म्हणजे पहिली काय अवस्था होती या मातीची? कठीण आणि आपलं चोपणागत चिवट झालं होतं. आता वापसा कंडिशनवर राहते. हो, त्याच्यामुळं ऊसाची म्हणजे पिकाची उंची एक समान झालेली. म्हणजे एकरी 100 टनाच्या हिशोबाने ही टेक्नॉलॉजी काम करते असं तुम्हाला वाटतंय का? 100%. तर हे वापरून तुम्ही समाधानी आहात का? 1 नंबरने. इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला देताल? ही केरनचं हे तुमचं लिक्विड किंवा हे वापरा तुम्ही. अनुभव घ्या. 100% फरक आहे. तर आपले जे आपल्याला आलेला अनुभव जो आपण आपल्या कंपनीला सांगितला त्याबद्दल आपले कंपनीतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.